नमस्कार, शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 16 फेब्रुवारी 2025 रोजी दुसरे नांगरट साहित्य संमेलन ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजित भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली जयसिंगपूर येथील जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूरच्या प्रांगणात पार पडणार असल्याची माहिती संमेलन स्वागताध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथे झालेल्या पत्रकार बैठकीत दिली आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे, मात्र या ठिकाणी गावगाड्याची शेतकरी, शेतमजूर व महिला कधीच चर्चा झाली नाही. साहित्यामधून शेतकरी, शेतमजूर यांच्या वेदना मांडण्याकरिता कृषी संस्कृतीचा लोणच्यासारखा वापर करून घेण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांचे विचार, वेदना, दुःख, समाजातील शेतकऱ्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे जळजळीत वास्तव्य साहित्यामधून मांडण्याची गरज आहे. सरकारकडून विविध साहित्य संमेलन घेतली जातात, मात्र शिवारातील वेदनेला कायमचं साहित्यामध्ये दुर्लक्षित राहिले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जयसिंगपूर येथे दुसरे नांगरट साहित्य संमेलन घेण्यात येत आहे. पाहूया सविस्तर बातमीपत्र. शेतकऱ्यांची शेती, माती, संस्कृती, त्यांच्या वेदना, व्यथा प्रभावीपणानं मराठी साहित्यातून म्हणावं तसं मांडलं गेलं नाही. काही सन्माननीय अपवाद सोडले तर अनेक साहित्यिकांनी शेतकऱ्यांच्या जीवनाकडे फारसं गांभीर्यानं बघितलं नाही. आणि म्हणून एक शेतकऱ्यांच्या वेदनेला वाचा फोडावी आणि शेतकऱ्यांच्या समस्या मराठी साहित्यातून प्रभावीपणानं मांडायला सुरुवात करावं, विशेषतः नवसाहित्यिकांना प्रेरणा द्यावी, या उद्देशानं गेल्या वर्षापासून आम्ही नांगरट साहित्य संमेलनाला सुरुवात केली आहे. नांगरट म्हणजे पहिल्यांदा वैचारिक नांगरट माणसाच्या मेंदूमध्ये करावी लागेल आणि त्यातून जे काही सध्याच्या काळातलं जे तण उगवलेलं आहे ते तण काढून खऱ्या अर्थानं चांगली विचाराची शेती व्हावी, या उद्देशानं या नांगरट साहित्य संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. मागील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ होते. या वर्षाचं साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे इंद्रजित भालेराव आहेत, ज्यांनी काट्या कुट्यात तुडवीत रस्ता, गावाकडे तर माझ्या दोस्ता असं शेतकऱ्यांची एक व्यथा प्रभावीपणानं कवितेतून मांडलेली आहे. अशा अनेक कविता त्यांनी शेतकरी जीवनावरच्या लिहिलेल्या आहेत. ते इंद्रजित भालेराव या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत आणि उद्घाटक 91व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि जे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहिलेले होते ते लक्ष्मीकांत देशमुख हे उद्घाटक आहेत. 16 फेब्रुवारी 2025 रोजी हे साहित्य संमेलन जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूरच्या प्रांगणामध्ये सकाळी 9 वाजता होणार आहे. आणि त्याच्या आधी एक आगळा वेगळा प्रयोग आम्ही केलेला आहे की या ग्रंथदिंडी न करता अवजार दिंडी काढणार आहोत, जेणेकरून सगळ्या अवजारांची माहिती व्हावी जे आता लुप्त झाले आहेत. या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आम्ही कृतज्ञतापूर्वक काही लोकांना पुरस्कार देतो. पत्रकारितेमध्ये ज्यांनी ग्रामीण भाग आणि शेतकरी आणि शेतमजूर यांच्या बद्दल प्रभावीपणानं लेखन केलेलं आहे, अशा ज्येष्ठ पत्रकारांना कृतज्ञतापूर्वक स्वाभिमानी जीवनगौरव पुरस्कार देतो. या वर्षीचा पुरस्कार हा ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले यांना दिलेला आहे. शेतकरी चळवळीमध्ये दीर्घकाळ काम केलेले जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना कृतज्ञतापूर्वक आम्ही जीवनगौरव पुरस्कार देतोय. या वर्षीचा पुरस्कार आम्ही माजी आमदार शंकरांना धोंडगे यांना देतोय. आणि तिसरा पुरस्कार आम्ही साहित्यिकांना देतो, ज्यांनी आमच्या वेदना प्रभावीपणानं आपल्या साहित्यातून मांडले. फमू शिंदे यांना हा पुरस्कार आम्ही देतोय. आणि अशा पद्धतीनं हे साहित्य संमेलन 16 फेब्रुवारीला यशस्वी करायचं निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्याला प्रचंड असा प्रतिसाद मिळतो. जे प्रश्न, ज्या समस्या आम्हाला जाणवतात त्या समस्या, ते प्रश्न, ते शेतकऱ्यांचे दुःख, त्या वेदना ह्या रेखाटलेला आहे. कदाचित बहुतेक साहित्यिक हे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळं शिक्षण सम्राटांच्या दबावामुळे